या पद्धतीची तुम्ही मटकीची भाजी कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा बनवून बघा. मिक्स कडधान्याची भाजी आहे बरं का. हे कडधान्य भिजवायचे, छान मोड आणायचे, एका रुमालमध्ये बांधून ठेवून छान अशी चमचमीत ही भाजी अगदी 10 मिनिटात बनणारी मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी एक उत्तम पर्याय आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथं मी मूग आणि मटकी असं दोन्ही मिळून भिजत घातलेलं होतं. याला छान असे मोड आलेत बघा. रात्री भिजत घातलं आणि सकाळी रुमालमध्ये बांधून थोड्या वेळासाठी ठेवून दिलं. तर बघू शकता हे छान असं याला मोड आलेत. तर हे मिक्स कडधान्याची अशी सुकी भाजी बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता. मुलांना नक्की आवडेल. तर याच्यासाठी मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतली. बघू शकता थोडीशी कोथिंबीर घालून, थोडीशी कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कांदा घेतला एक. तर आता कढई गरम करायला ठेवली गॅसवरती. तर कढई छान गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला आपल्या भाजीला फोडणी टाकून घ्यायची. तर याच्यात तेल ओतून घेतले बघा. तर मुलांच्या टिफिनला द्यायचं त्याच्यामुळं हेल्दी आपल्याला बनवायचं. तर थोडंसं तेल ओतून घेतले. तर तेल छान गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. तर याला जास्तीचा काही मसाला लागत नाही, त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा छान छान हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर इथं मी 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. ह्याच्यात आपल्याला 1 छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर अशा छान छान रेसिपी असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि अशा सुकी भाजी मुलांना दिली ना टिफिनला तर मुलं नक्की आवडीने खातील. तर मुलांना कडधान्य वगैरे खायचे म्हणले की आवडत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून द्या, मुलांना नक्की आवडेल आणि हेल्दी पण होईल. तर याच्यात 1 चमचा छोटा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं छान तडतडलं की याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर या भाजीला मी कांदा जास्ती टाकलेला आहे, कारण कांद्यानं या भाजीला छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी आवडली का ते. तर बघू शकताय छान असं मऊ पडेपर्यंत, कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून छान परतून घ्यायचा आहे. तर याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, याच्यामुळे कांदा लवकर आपला छान मऊसर होतो. तर हे 2 ते 3 मिनटासाठी मी असा छान कांदा परतून घेतला आहे बघा. त्याच भाज्या खाऊन मुलांना कंटाळा येतो, तर अशा कडधान्याच्याही भाज्या द्यायच्या. तर बघू शकता इथं कांदा आपला छान तळून झाला. याच्यात मी थोडंसं टोमॅटो टाकून घेतलं आहे, कढीपत्त्याची पाने टाकली 4 ते 5 आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर हे आपल्याला ना टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे छान असं. तर हे छान 2 ते 3 मिनटासाठी मी परतून घेतलं छान असं. याच्यात आता आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे ना ते टाकून घ्यायचे. तर अगदी कमी तेलामध्ये मी ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुमच्याही मुलांना नक्की आवडेल. तर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा, परतून घ्यायचं आहे छान असं. दोन ते 3 मिनटासाठी परतून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची. तर मी इथं छोटा चमचा हळद टाकून घेणार आहे. ह्याच्यात तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायचा असेल ना तरी टाकला तरी चालेल, पण मी एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तर सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला भाजी काय करावी ते सुचत नाही. तर अशी संध्याकाळीच आपण कडधान्य भिजत घालून असं छान असं बांधून ठेवले की अशी सकाळी आपल्याला गडबड होत नाही, भाजी छान अशी बनवता येते. तर याच्यात थोडंसं मी मॅगी मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि मिक्स करून घेतले छान असं. तर याच्यात खडे मसाले ही टाकण्याची काही गरज नाही. तर याच्यात 1 चमचा मी घरगुती आपलं काळं तिखट आहे ना, कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे. तर आपण मुलांच्या टिफिनसाठी भाजी बनवतो त्याच्यामुळं थोडंसं तिखट कमी टाकलेलं आहे. याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतले, कारण आपण कांद्यामध्येही मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं थोडंसं बेतानं मीठ टाकायचं. तर छान असं परतून घेतलं आहे बघा हे.
2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं आणि त्याच्यात आपण कडधान्य आपले आहेत ना मोड आलेले ते टाकून घ्यायच्यात. तर हे मूग, मटकी आणि चवळी असं तिन्ही मिळून हे कडधान्य आहेत, जे की मी त्याला मोड आणलेले आहेत. तर अशी भाजी बनवायची. चवीला अप्रतिम अशी लागते आणि झटपटही बनते. अगदी 10 मिनटात बनवून तयार होते. तर एकदम हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर याच्यावरती थोडं झाकण ठेवून घ्यायचं. 5 ते 10 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेते याच्यावर, कारण थोडेसे आपले कडधान्य आहेत ते शिजतील. आपल्याला जास्तीच ही भाजी शिजवायची नाही. तर झाले 5 ते 10 मिनटानंतर आपण झाकण काढलं आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला द्या, मुलांनाही नक्की आवडेल. तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर एका आता प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता अशी चमचमीत आपली भाजी अगदी 10 मिनटात बनवून तयार झालेली आहे. अशी भाजी मुलांच्या टिफिनला दिली तर मुलांना नक्की आवडेल. किंवा जेवताना तोंडी लावताना जरी अशी सुकी भाजी बनवली तरी जेवण छान असं जातं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.